गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आज आपण बोर्ड एक्झामला आलेला ऑक्टोबर 2014चा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. हा 10वा प्रॉब्लेम आहे. याच्या आधी आपले 9 प्रॉब्लेम झालेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही जर ते सोडवले नसतील तर ते सोडवा. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम आलेला आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ विद्या मंदिर हायस्कूल अलिबाग. हा एका हायस्कूलचा प्रॉब्लेम आहे. ऑक्टोबर 2014 बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. नेहमीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही बॅलन्स शीट आणि रिसीट पेमेंट आणि ॲडजस्टमेंट लिहून घ्या. प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट ही ओपनिंग बॅलन्स शीट असते. हवं तर आपण याला लिहू शकता ओपनिंग बॅलन्स शीट. ही ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड OL आणि ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड OA. त्यानंतर रिसीट पेमेंट आणि ॲडजस्टमेंट. ठीक आहे. आता आपण सोडवूया. OLचे अकाउंट CLला येतात आणि OAचे अकाउंट CAला येतात. एंट्रन्स फीज OLला आलेली आहे, ती पुन्हा CLला येईल. कॅपिटल फंड CL. फर्निचर CA. लॅबोरेटरी हा असेट आहे CA. लायब्ररी CA. इन्व्हेस्टमेंट CA. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे दोन्ही आपण घेणार नाही, आपल्या उत्तरात रेकॉर्ड करणार नाही. कारण इथं आले पहा रिसिप्टच्या सुरुवातीला इथं कॅश इन हँड कॅश ॲट बँक 1000 3000 आहे. इथं आहे पहा 1000 3000. हे आपण OAला घेतो आहे. हे आपण कुठे घेतो आहे OAला. ऑलरेडी OAला हे आलेलं आहे, त्यामुळं आपण हे आपल्या उत्तरामध्ये नोंदवणार नाही आहे. रिसीट पेमेंटच्या सुरुवातीला हे आपण घेतलेलं असतं. नेक्स्ट आउटस्टँडिंग ट्युशन फीज आहे. हे आउटस्टँडिंग ट्युशन फीज ₹4000. आता याचा संबंध या ट्युशन फीजशी आहे. इथं ट्युशन फी आलेली आहे. या ट्युशन फीशी त्या अकाउंटचा संबंध आहे. आपण थोडंसं हे पेंडिंग ठेवूया, नंतर पाहूया याचं काय करायचं. नेक्स्ट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक OA. ट्युशन फीज आता हा स्कूलचा अकाउंट आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न स्कूलचा दिलेला आहे. स्कूलमध्ये ट्युशन फी हे इन्कम असतं I. टर्म फी इन्कम हे आहे गव्हर्मेंट ग्रांट. सरकार शाळांना काही अनुदान देतं, हे यांचं उत्पन्न असतं, त्यामध्ये इन्कमला येतं. टू डोनेशन ऑफ लायब्ररी. लायब्ररीला डोनेशन दिलेलं आहे. आता हे डोनेशन स्पेसिफिक डोनेशन आहे. पहा हे रिसिप्टचे अकाउंट एकतर इन्कमला येऊ शकतात किंवा CLला येऊ शकतात आणि पेमेंटचे अकाउंट एकतर एक्सपेंडिचरला किंवा CAला येऊ शकतात. आता हे डोनेशन स्पेसिफिक आहे, त्यामुळे ते इन्कमला नाही घेणार, आपण CLला घेणार. त्यामुळे डोनेशन ऑफ लायब्ररीला CL. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे इन्कम आहे, त्यामुळे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट I. नेक्स्ट फर्निचर परचेस्ड हे असेट आहे, त्यामुळे तो CAला येईल. फर्निचर परचेस्ड CA. सॅलरीज हा एक्सपेन्सेस आहे. हे पेमेंटचे अकाउंट एकतर Eला किंवा CAला येतात. सॅलरी एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे E. रेंट E. सन्ड्री एक्सपेन्सेस E. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस E. इन्शुरन्स E. क्लोजिंग बॅलन्स
कॅश ॲट बँक CA. आपला रिसिट पेमेंट पोस्ट झालेला आहे. पहिली ॲडजस्टमेंट. ट्युशन फीज स्टील रिसिवेबल आर ₹10,000. ट्युशन फी स्टील रिसिवेबलचा अर्थ मिळावयाचे आहेत. इथं रिसिवेबलच्या आपण ऐवजी आउटस्टँडिंग म्हणूया. ट्युशन फी स्टील आउटस्टँडिंग ₹10,000. याचा अर्थ ट्युशन फी अजून ₹10,000 मिळावयाचे आहेत. रिसिवेबल मिळावयाचे आहेत. ट्युशन फी हे काय आहे? ट्युशन फी कुठं आलं आहे? रिसिप्टला आलं आहे. त्यामुळे ट्युशन फी आपलं काय? इन्कम. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय? इन्कम रिसिवेबल. रिसिवेबलच्या ऐवजी आपण म्हणणार आहोत आउटस्टँडिंग. इन्कम आउटस्टँडिंग म्हणजे ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग इन्कमची. आणि ह्या ॲडजस्टमेंटमध्ये लास्ट इयर करंट इयर जर दिलं नसेल तर आपण ती करंट इयरची ॲझ्युम करतो आहे. त्यामुळे ही करंट इयरची ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आपण या चार्टमध्ये येऊया. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर प्लस CA. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंटचा इफेक्ट, पहिला इफेक्ट प्लस येईल आणि दुसरा इफेक्ट CAला येईल. याची टिकमार्क करूया आपण ट्युशन फीला टिकमार्क करा. आता आपण हे पेंडिंग ठेवलं होतं आउटस्टँडिंग ट्युशन फीज. याबाबत या ॲडजस्टमेंटमध्ये काही नाही आहे. या ॲडजस्टमेंटमध्ये फक्त काय अजून ₹10,000 ट्युशन फी रिसिवेबल आहे. स्कूलचा अकाउंट आहे हा. इथं असं ॲझ्युम केलं जातं की स्कूलमध्ये ट्युशन फी दरवर्षी वसूल होते. ही जी आउटस्टँडिंग आहे ती यावर्षी वसूल झालेली आहे. त्यामुळे आपण इथं गृहीत धरूया ही ₹4,000 हे वसूल झाले या ₹80,000 आणि इथं अजून ₹10,000 मिळावयाचे आहेत. या वर्षाचे अजून ₹10,000 मिळावयाचे आहेत. ते आपण इथं प्लस आणि CA केलेलं आहे. आता या 4,000चं काय करायचं? 4,000ची ॲडजस्टमेंट पहा. गेल्या वर्षी ₹4,000 ट्युशन फी आउटस्टँडिंग होती. आउटस्टँडिंग ट्युशन फी इन्कम आहे. आउटस्टँडिंग इन्कम फॉर हे OL आले लास्ट इयर. त्यामुळे ॲडजस्टमेंट काय तयार झाली? आउटस्टँडिंग इन्कम फॉर लास्ट इयर. इथं आहे पहा, चार्टमध्ये पाहूया आपण. आउटस्टँडिंग इन्कम फॉर लास्ट इयर मायनस, आणि जर हे इन्कम असेल तर ते कुठे घ्या? OAला. मायनस OA. ऑलरेडी हे OAला आलेलं आहे. त्यामुळे इथं फक्त आपण मायनस करणार आहोत. त्यामुळे या 4,000ला वजा चिन्ह लिहा. आता ट्युशन फीला आणखी एक टिक मार्क करा. म्हणजे ट्युशन फीला टिक मार्क झाल्या 2. एक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आणि दुसरं आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर. हे लास्ट इयर आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये करंट इयरची दिलेली आहे. नेक्स्ट, सॅलरीज स्टील पेएबल ₹30,000. पेएबल आणि सॅलरी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? सॅलरी पेमेंटला आलेला आहे पहा. पेमेंटला आलं म्हणजे सॅलरी काय आहे? एक्सपेन्सेस. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली? एक्सपेन्सेस पेएबल. पेएबलच्या ऐवजी आपण म्हणूया आउटस्टँडिंग. पेएबल किंवा रिसिवेबलच्या ऐवजी तुम्ही आउटस्टँडिंग शब्द वापरू शकता. त्यामुळे आपण असं म्हणूया सॅलरी आउटस्टँडिंग किंवा आउटस्टँडिंग सॅलरी. आणि ह्याच्यामध्ये वर्ष दिलं नसेल तर करंट इयर. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर करंट इयर. आपण या चार्टमध्ये येऊया. आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर करंट इयर. सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. पहिला इफेक्ट प्लस, आणि जर तो एक्सपेन्सेस असेल तर तो CLला रेकॉर्ड करा. प्लस CL. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट येईल. सेकंड ॲडजस्टमेंटचा इफेक्ट प्लस CL. सॅलरी स्टील पेएबलचा इफेक्ट प्लस CL. सॅलरीजला टिक मार्क करा. मी सॅलरीज हायलाईट केलेले आहेत. नेक्स्ट, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर 1 year एंडिंग 30 September 2008.
इन्शुरन्स हा 1 वर्षासाठी दिलेला आहे, फॉर 1 इयर. ही फायनल अकाउंटमधली ॲडजस्टमेंट आहे. सेम फायनल अकाउंटमध्ये जी आपण ट्रीटमेंट देतो तीच ट्रीटमेंट इथं आपल्याला इन्शुरन्ससाठी करायची आहे. इन्शुरन्स हा 1 वर्षासाठी भरलेला आहे आणि ते वर्ष संपते 30/9/2008ला. आपली रिसिट पेमेंटची डेट किती आहे? 31 मार्च 2008. 31 मार्च 2008पर्यंत इन्शुरन्स द्यायला पाहिजे होता. मात्र इन्शुरन्स दिला आहे की कुठल्या तारखेपर्यंत? 30/9/2008 अखेर. इथं पाहूया आपण. रिसिट पेमेंटची डेट आहे 31 मार्च 2008 आणि इन्शुरन्स 30/9/2009पर्यंत भरलेला आहे. याचा अर्थ इथून इथं 6 महिन्याचा इन्शुरन्स जादा भरलेला आहे. 31 मार्चपर्यंतचा पेड करायला पाहिजे होता, पण पेड केला 30 सप्टेंबरपर्यंतचा. याचा अर्थ इथून इथं 6 महिने झाले. 6 महिन्याचा जादा दिला. जादा म्हणजे प्रीपेड. जादाचा अर्थ प्रीपेड. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली प्रीपेड. आणि इन्शुरन्स हा एक्सपेन्सेस आहे. ॲडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेस. काही विद्यार्थ्यांची शंका असेल, या ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट दिलेली नाही आहे, तर ती अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करायची आहे. 1 इयरसाठी दिलेला आहे इन्शुरन्स. फॉर 1 इयर ₹4,000, 4,000 रुपये दिलेला आहे. आणि आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये महिने आलेले आहेत 6 महिने. 1 इयरला 4,000, तर मग 6 महिन्याला किती येईल? त्याच्या निम्मे 2,000. म्हणजे प्रीपेड किती आहेत? 2,000. प्रीपेड 2,000. इन्शुरन्स हा एक्सपेन्सेस आहे. प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे आणि चालू वर्षात दिलेला आहे, करंट इयर. त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर. या चार्टमध्ये पाहूया आपण. प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर. प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर. पहिला इफेक्ट मायनस, आणि जर तो एक्सपेन्सेस असेल तर तो कुठं रेकॉर्ड करा? CAला. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट -CA. नेक्स्ट ॲडजस्टमेंट ही इन्शुरन्सची ॲडजस्टमेंटचा इफेक्ट -CA. टिकमार्क करूया इन्शुरन्सला. इन्शुरन्स याला टिकमार्क करा. नेक्स्ट, रेंट पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स रेंट. आता रेंट एक्सपेंडिचर पेमेंटला आलं आहे पहा, म्हणजे हा एक्सपेंडिचर आहे. पेमेंटला आलं याचा अर्थ एक्सपेंडिचर. ॲडजस्टमेंटचं नाव एक्सपेंडिचर पेड इन ॲडव्हान्स किंवा ॲडव्हान्स एक्सपेंडिचर, किंवा ॲडव्हान्सच्या ऐवजी आपण प्रीपेड शब्द वापरूया. त्यामुळे ॲडजस्टमेंट प्रीपेड रेंट, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. काही दिलं नसेल कुठल्या वर्षाचं तर ते करंट इयर असतं. प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. पुन्हा चार्टमध्ये येऊया आपण. प्रीपेड इथं आहे पहा, प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर करंट इयर -CA. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट येईल -CA. आणि याची एक टिकमार्क होईल कशाला? रेंटला. बाय रेंट याला टिकमार्क करा. नेक्स्ट, डेप्रिसिएट फर्निचर अँड लायब्ररी. टिकमार्क करा. बॅलन्स शीटमध्ये टिकमार्क करा यावेळी. फर्निचर अँड लायब्ररी याच्यावर डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनचा इफेक्ट आता तुम्हाला माहीत झाला असेल, फायनल अकाउंटसारखा इफेक्ट आहे. CAला मायनस करायचं, असेटला मायनस करायचं, किंवा CAला मायनस करायचं क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईडला, आणि तो एक्सपेंडिचर असल्यामुळे ईला रेकॉर्ड करायचा. डेप्रिसिएट फर्निचर अँड लायब्ररी. डेप्रिसिएशन टू बी चार्ज्ड ऑन क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ असेट. डेप्रिसिएशन हे क्लोजिंग बॅलन्सवर कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे हे आपण प्रॉब्लेम सोडवताना पाहूया क्लोजिंग बॅलन्सेस कोणते आहेत. ठीक आहे, आपला प्रॉब्लेम आपण पूर्णपणे वाचलेला आहे, सोडवलेला पण आहे. आता नेहमीप्रमाणे समोरासमोरच्या पेजवर डाव्या पेजवर तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल आणि उजव्या पेजवर बॅलन्स शीट असेल. ही क्लोजिंग बॅलन्स शीट आहे. ही इन्कम साईड आहे आणि ही एक्सपेंडिचर साईड आहे. ही क्लोजिंग बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड CL आणि क्लोजिंग बॅलन्स शीटची असेट साईड आहे. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम आता सोडूया. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, OA
ओएला ऑलरेडी आलेलं आहे हे सॉरी एंट्रन्स फीज आणि कॅपिटल फंड सी एलला रेकॉर्ड करूया. नेहमी पहिल्यांदा कॅपिटल फंड रेकॉर्ड करायचा सी एलला आणि मग बाकीचे अकाउंट्स. कॅपिटल फंड आहे ₹1,03,800. याच्या खाली एक 2 ओळी रिकामे सोडा. सरप्लस आपण ॲड करतो, डेफिसिट लेस करतो. एखादा अकाउंट कॅपिटलाइज करायचं असेल तर इथं ॲड करतो. त्यामुळे कॅपिटलच्या खाली नेहमी एक 4 ओळी आपल्याला रिकाम्या लागतात. नेक्स्ट एंट्रन्स फीज इथं ओ एलला आलं आहे त्यामुळे ॲटोमॅटिकली पुन्हा सी एलला येणार. ही सेपरेटच दाखवायची. या बॅलन्स शीटमध्ये कशी सेपरेट दाखवलं आहे, कॅपिटलमध्ये अधिक केल्या का नाही, तसं आपल्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा कॅपिटलमध्ये ॲड न करता सेपरेट दाखवायची. एंट्रन्स फी ₹6,000. एंट्रन्स फीज ₹6,000 आउटर कॉलम. नेक्स्ट फर्निचर सी एला येईल. फर्निचरला आपण 2 टिकमार्क केलेत पहा. एक फर्निचर परचेसची टिकमार्क आहे आणि दुसरं डेप्रिसिएट फर्निचर. लायब्ररीला टिकमार्क आपली झालेली आहे, फर्निचरला पण टिकमार्क झालेलं आहे. फर्निचरला 2 टिकमार्क असतील त्यामुळे फर्निचरच्या खाली आपल्याला 3 ओळी रिकाम्या सोडाव्या लागतील. सी एला फर्निचर इनर कॉलम ₹16,800. 2 टिकमार्क याचा अर्थ फर्निचरच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडायच्या. नेक्स्ट लॅबोरेटरी सी ए, लायब्ररी सी ए. लॅबोरेटरी लायब्ररी. लॅबोरेटरीला टिकमार्क नाही आहे त्यामुळे आउटरला येईल. लायब्ररीला टिकमार्क आहे त्यामुळे इनरला 25,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट सी ए ₹40,000. इन्व्हेस्टमेंट ₹40,000 40,000. टिकमार्क नाही. आउटर कॉलम कॅश इन हँड कॅश ॲट बँक आपण घेणार नाही आहे. आउटस्टँडिंग ट्युशन फीज मायनस करणार आहोत. कशामधून मायनस करणार आहोत, या ट्युशन फीजमधून. पण अजून आपण ट्युशन फीज इथं रिसिप्टला मांडलेल्या नाही आहेत. रिसिप्ट बाजू आपली ब्लँक आहे, सॉरी इन्कम बाजू आपली ब्लँक आहे त्यामुळे आपण हे थोडंसं पेंडिंग ठेवणार आहोत, नंतर आपण सोडवणार आहोत. आपण रिसिप्टला आलो. कॅश इन हँड कॅश ॲट बँक ओ ए ऑलरेडी हे ओ एला आलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या उत्तरात रेकॉर्ड नाही करणार. हे तिन्ही इन्कम आहेत पहा. ट्युशन फी, टर्म फी, गव्हर्नमेंट ग्रांट. त्यातले ट्युशन फीला 2 टिकमार्क आहेत त्यामुळे ट्युशन फीच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडा आणि हे 2 अकाउंट्स डायरेक्ट आउटरला मांडा. बाय ट्युशन फीज त्याच्या खाली 1, 2, 3 ओळी रिकाम्या. नेक्स्ट टर्म फीज गव्हर्मेंट ग्रांट. ट्युशन फी इनरला ₹80,000. टर्म फीज ₹26,200. गव्हर्मेंट ग्रांट ₹16,000. सरकारचं अनुदान शाळांना मिळतं. हे इन्कम आहे त्यामुळे इन्कमला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट डोनेशन ऑफ लायब्ररी. लायब्ररीचं डोनेशन सी एलला सेपरेट रेकॉर्ड करायचं आहे. डोनेशन ऑफ लायब्ररी सी एलला येईल ₹30,000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे इन्कम आहे 2,000 इन्कमला. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹2,000. नेक्स्ट रिसिप्ट बाजू संपलेली. आता पेमेंटला आलो. फर्निचर परचेस्ड ₹5,400. नवीन फर्निचर परचेस केलेलं आहे सी ए. सी एला फर्निचर ॲड परचेस ₹5,400. टोटल ₹22,200. नवीन फर्निचर परचेस केलं. नेक्स्ट सॅलरीज. सॅलरीजला टिकमार्क आहे त्यामुळे सॅलरी इनर कॉलमला 60,000. रेंटला पण टिकमार्क आहे. रेंट इनर कॉलम 28,000. ईला एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज टू रेंट. नेक्स्ट टू सन्ड्री एक्सपेन्सेस टू ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. सॅलरीजला टिकमार्क आहे. आपण इथे एक ओळ सोडलेली आहे. सॅलरी इनर कॉलम ₹60,000.
28,000 रेंटला टिक मार्क आहे, रेंट इनर कॉलम ₹28,000, सन्ड्री एक्सपेन्सेस इन आउटर कॉलम ₹15,200, annual gathering expenses ₹11,300. नेक्स्ट इन्शुरन्स टिक मार्क आहे, इनर कॉलम 4,000 टू इन्शुरन्स इन इनर कॉलम ₹4,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक CA ला 34,300 कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक इन आउटर कॉलम ₹34,300. नेक्स्ट आपला रिसिप्ट पेमेंट साईड पण झालेली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 1 ट्युशन फी स्टील रिसिवेबल ₹10,000. त्याचा इफेक्ट आहे पहिल्या ॲडजस्टमेंटचा प्लस CA. ट्युशन फीजमध्ये 10,000 प्लस करा आणि सेकंड इफेक्ट हे 10,000 CAला रेकॉर्ड करा. ट्युशन फीज आपण रिसिप्टला येऊया, सॉरी इन्कमला. ट्युशन फीजला त्याच्या अगोदर इथं आपण एक पेंडिंग ठेवलं होतं पहा, हे करूया. मायनस करायचे आहेत 4,000 लास्ट इयरचं आहेत, ते पहिला मायनस करूया. लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर ₹4,000. लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर ₹4,000 76,000. याचा इफेक्ट आहे मायनस OA. ऑलरेडी हे OAमध्येच आहे, त्यामुळे फक्त आपण सिंगल इफेक्ट दिला, मायनस केला. नेक्स्ट आता ही जी करंट इयरची ट्युशन फी आहे, ट्युशन फी स्टील रिसिवेबल 10,000, याचा इफेक्ट प्लस CA. ट्युशन फीमध्ये आपण प्लस करणार आहोत. प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹10,000 प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 10,000. आउटरला 86,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट प्लस, आणि याचा सेकंड इफेक्ट CAला आहे. CAला क्लोजिंग बॅलन्स शीट असेटला आउटस्टँडिंग ट्युशन फीज फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग ट्युशन फीज फॉर करंट इयर ₹10,000. नेक्स्ट सॅलरी स्टील पेएबल. पहिला इफेक्ट प्लस, दुसरा इफेक्ट CLला. सॅलरीमध्ये प्लस करायचं आणि तेवढी अमाऊंट CLला दाखवायची ₹30,000. सॅलरीज ईला आहेत. टू सॅलरीज प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹30,000. टोटल इन आउटर कॉलम ₹90,000. सेकंड इफेक्ट CL. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹30,000. नेक्स्ट इन्शुरन्स प्रीपेड. हा प्रीपेड इन्शुरन्स आहे, मायनस CA. इन्शुरन्समधून मायनस करायचे. किती मायनस करायचे तर 2,000 मायनस करायचे. इन्शुरन्समधून 2,000 मायनस करायचे आणि सेकंड इफेक्ट CAला रेकॉर्ड करायचा. टू इन्शुरन्स मायनस प्रीपेड ₹2,000. नेक्स्ट आउटर कॉलम 2,000. सेकंड इफेक्ट CAला प्रीपेड इन्शुरन्स ₹2,000. प्रीपेड इन्शुरन्स ₹2,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट रेंट पेड इन ॲडव्हान्स रेंट. सेम इफेक्ट मायनस CA. रेंटमधून मायनस करा, मायनस ॲडव्हान्स किंवा प्रीपेड. मायनस प्रीपेड रेंट ₹4,000. आन्सर इन आउटर कॉलम ₹24,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. सेकंड इफेक्ट CA. प्रीपेड रेंट ₹4,000. प्रीपेड रेंट ₹4,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनचा इफेक्ट आहे. CAला मायनस करायचं डेप्रिसिएशन आणि सेकंड इफेक्ट ईला रेकॉर्ड करायचा. फर्निचर अँड लायब्ररी. डेप्रिसिएशन टू बी चार्ज्ड ऑन क्लोजिंग बॅलन्सेस. फर्निचर लायब्ररीवर 10% कॅल्क्युलेट करायचं आहे.
फर्निचर लेस डेप्रिसिएशन 10%. आता यातला हा जो 16,800 आहे हा ओपनिंग बॅलन्स आणि 22,200 हा क्लोजिंग बॅलन्स. याच्यावर 10% कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्यात 10% म्हणजे एक झिरो घालवायचा. ॲन्सर येतं 2,220. आउटरला 19,980. लायब्ररीच्या खाली पण लिहा लेस डेप्रिसिएशन 10%. 25,000च्या 10% एक झिरो गेला ₹2,500. आउटरला 22,500. हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा मायनस CA मायनस. सेकंड इफेक्ट ईला टू डेप्रिसिएशन अंडरलाईन फर्निचर नेक्स्ट लायब्ररी. लायब्ररी ₹2,500, फर्निचर ₹2,220. टोटल इन आउटर कॉलम ₹4,720. 4,720. संपला प्रॉब्लेम. आता दोन स्टेप्स. पहिल्या स्टेपमध्ये हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. आपण पाहिलं तर डेबिट एक्सपेंडिचरची साईड मोठी दिसते आहे, त्यामुळे एक्सपेंडिचरची टोटल आपण करूया. टोटल येते 1,47,220. 1,47,220. हीच अमाऊंट आपण इन्कमला रेकॉर्ड करायची आहे. 1,47,220. नेक्स्ट हे जे वरचे सगळ्या फिगर्स आहेत यांची टोटल इथं साईडला करायची. ती टोटल येते 1,30,200. या 147मधून हे 130 मायनस करायचे. येणारं आपलं ॲन्सर असेल 17,20. हे डेफिसिट आहे. याला लिहा बाय डेफिसिट 17,020. डेफिसिट कॅपिटलमधून मायनस करायचं. डेफिसिट कॅपिटलमधून मायनस करायचं. कॅपिटलच्या खाली लेस डेफिसिट 17,020. आउटरला 86,780. लास्ट स्टेप आता आपली बॅलन्स शीट क्लोज करायची. CAची क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड आणि क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईडची टोटल सेम यायला पाहिजे. मी टोटल करून पाहतोय, पण मी टोटल तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्ही टोटल करून कमेंट बॉक्समध्ये करेक्ट दोन्ही साईडची टोटल किती आलेली आहे, सेम आलेली आहे का याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक पडलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. पाहूया कुणाची कमेंट पहिल्यांदा येते. ओके, थँक्यू.